सुंदर ते ध्यान उभे विठे भरे ध्यान उभे विठे
हॅलो, थोडा आवाज खुला कर. हरी हरी ज्ञान वासन मागे काही अडचण नाही. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. राम कृष्ण हरी हरी सागर महाराज हरी रूप पाहता लोचनी सुख झाले होता.
हरी झाली भाग्याची भोजरी झाली भाग्याची भोजरी झाली भाग्याची भोजरी झाली भाग्याची भोजरी झाले भाग्याची उडाली.
झाले भाग्याची
झाली भाग्याची उजरी, झाली भाग्याची उजरी, संत सेवा निरंतरी, येची मज वाटे कोमटे, येची मज वाटे कोमटे, येन भव भ्रम आटे किंवा फिटे, करिता सावकाश ध्यान, करिता सावकाश ध्यान, होय मनाची उन्मन, येची मज वाटे कोमटे, येची मज वाटे कोमटे, येने भव भ्रम फिटे, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, सदा शांत अंतरी, येची मज वाटे कोमटे, येची मज वाटे कोमटे, येने भव भ्रम फिटे, पांडुरंग थर प्रथम
वा सर्वच तुम्ही बसलेले ईश्वर स्वरूप सर्व ब्रह्ममूर्ती सज्जनो, तुमच्या चरणाचं दर्शन मिळण्याचा योगायोग ब्रह्ममूर्ती कैलास भोसले यांनी आपल्याला सर्वांना एकत्र आणले. आणि हा जो वैष्णव मेळावा, वैष्णवांचा मेळावा, शेतकऱ्यांचा मेळावा, इतर पक्षाचा मेळावा, पण हा वैष्णवांचा मेळावा. आणि हा कैलास भोसले ज्यांच्या कुशीला जन्माला आले, मुली कन्या पुत्र होती जे जाती, मुली कन्या पुत्र होती जे जाती, मुली कन्या पुत्र होती जे जाती, तुमचं सर्वांचं आतलं मन श्रवणासाठी अतिशय आधुरलेलं आहे. महापुरुषांनो, त्यांचे वडील श्रीरंग किसन भोसले, आई कौशल्याबाई श्रीरंग भोसले आणि संतोष महाराज भोसले हा ज्येष्ठ बंधू आहे. त्यांना साथ करणारी सावलीसारखी छाया संतोष महाराज भोसले आणि कैलास महाराज भोसले त्यांची सहचार अर्चनाताई कैलास भोसले. तुम्ही म्हणाल करेल त्यांच्या पत्नीचं नाव कशाला घ्या, त्याही जर यांची हवा काढली ना गबदा आपण घरच्या घरी फोटो मांडू जे बागर करू सगळे हवा नाही. मुळात कळलं पाहिजे, वक्त्याला कळलं पाहिजे. आता सगळे जण आपण प्रसाद खाऊ तर ज्यांनी बनवलं तर त्यांचं नाव कोणी घ्यायलाच मागत नाही. सगळे आमचे सारखे टिवल्या मारतात. विठाल विठाल आज भारतीय संस्कृतीप्रमाणे अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि त्याला मलमास म्हणू नये, कारण या अधिक मासामध्ये सर्व देवी देवतांनी कळलं की ह्या महिन्यामध्ये शुभ कार्य करायचं नाही. ही देवता रडायला लागली. रडायला लागल्यानंतर आता कसं करू, माझ्या ही अधिक मासामध्ये कोणीच शुभ कार्य करत नाही, लग्न नाही, मुंज नाही, या गृहप्रवेश नाही, काहीच नाही, काहीच नाही. मग मला महत्व काय? आपण वाचन कमी करतो ना. आषाढ महिना, कार्तिक महिना, चैत्र महिना, प्रत्येक महिन्याचं महत्व आहे. तसं प्रत्येक एकादशीचं महत्व आहे. तसा हा अधिक मास, या अधिक मासानेच हिरण्यकश्यपूला मारलेलं आहे. विठाल विठाल त्यांनी वरदान असं मागितलं होतं संतोष महाराज की मला 12ही महिन्यामध्ये मरण नको. देव चतुरा तो शिरोमणी भगवंतानी असा काही महिना काढला की त्या महिन्यामध्ये हे थांब
याच महिन्यामध्ये ते हिरण्यकश्यपूचा काटा काढलेला याच 12 महिने नाही ना 10 महिने कसं झाला चांद्रवंश आणि सौरवंश प्रत्येक वर्षी 11 दिवस वाढत गेले आणि कालगणनेनुसार या सर्व सणांचा सर्व तिथींचा सर्व महिन्यांचा मेल घालवण्यासाठी अधिक मास हा महिनाची देवता प्रगट करतात पुढे गोलोकामध्ये गेली भगवान विष्णूचं वरचा गोलोक कथा का सांगतात त्याला इलाज नाही व्यवस्थित बोलता येतं दत्ता महाराज सरपंच साहेब तसं व्यवस्थित बोलता येतं मी फक्त काय बोलायचं बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले मग काय बोलायचं त्या गोलोकामध्ये गेलेला ही अधिक मास पुरुषोत्तम मासाची देवता भगवान श्रीकृष्ण बोलले इथे या गोलोकामध्ये कुणी रडत नाही तुम्ही थांबा तुम्ही रडणं थांबा म्हणजे काय झालं काय माझ्या महिन्यामध्ये कोणीही शुभ कार्य करत नाही मग मला महत्व काय काळजी करू नको बेटा काळजी कर तुला मी माझा नाव तुला प्राप्त करून देतो असं होय आसुर पुसले तिचे आसुर पुसला तुला पुरुषोत्तम नाव तुला देतो तुझ्या महिन्याला तेव्हा ही पुरुषोत्तम आणि जे दर वर्षाचं 11 दिवस वाढलं 11 त्रिक 33 आणि म्हणून धोंड्याचा महिना म्हणतात ना धोंड्याच्या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये जावयाला बोलवायचं 33 32 आहे आणि ती पुढची संख्या कशाला घेऊ 33 वस्तू त्याला जावयाला दान दिल्या जात असतात आणि जावयाचं पूजन केलं जात असत बाबा आमच्या खात्याला नीट नांदव कारण त्याची पूजा नाही आमच्या मुलीला चांगली आणि आता उलटा झाले कर्म त्याला आडूच सांगतात बघ कोणी नीट बघ नीट त्याचा हिशोब अंदाज घे सासू सासऱ्या सुनांचा आणि अंदाज घेतल्यानंतर नीट नाही वागवलं ना तू आपल्याकडे ये आपल्याकडे मग आपण काहीतरी टपरी दुकान बिकान टाकून कोणाचा मुलीचे कानात सांगतात ती बी जजमेंट करतात एकदम सूट होत नाही ते सूट झाली तसं काम करत काय करावं लागतं माहिती डोंबराचा खेळ करायचा असेल थोडं तर वाजवायलाच लागतं नाही यांच्यात येऊन जाऊन नाम आहे का असं आहे का म्हणून मी येत नाही बोलते बाकीचे आहेत ना उसातात त्याचे मला म्हणून मी येत थोडं बोट तरी थोडं तरी आलं त्याच्यामध्ये हे काम बरोबर होत असतं सज्जना मग या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात दुसरा मलमास नको ना माझं नाव घेऊ तो मलमास म्हणजे काही नाही करणार धोंड्याचा महिना आणि या महाराजांनी या खानदानीने खरोखरच माझ्या प्रभूचं चिंतन आणि तुम्ही सर्वांनी इथे येऊन भगवंताचं गुणगान गायला दिवसभर आणि तुमचं परम भाग्य आमचं थोडंसं कमी झालं आम्हाला महाराजांचं कीर्तन ताईचं कीर्तन ऐकायला मिळलं नाही तुम्ही ऐकलेले ताजे तवाने आहात म्हणून तुम्ही सगळ्याचा काय झालं भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय झाला
लासूरवासियांनो, या गावचं नाव काय केलंच मला? गोळेगाव. चांगले गोळे फेकले गेले. 27 वर्षांना महाराज सप्ताह. किती वर्ष करता तुम्ही? किती वर्ष तुम्ही ना तुमच्याकडून भगवंत करून घेतले. विठाला आणि तुम्ही जेव्हापासून नाम घेता तेव्हापासून तुम्ही साधक बंधू सगळेजण इथे येतात आणि भगवंताचं कार्य, देवाचं कार्य, संस्कृतीचे कार्य आणि समर्थाचं कार्य तुमच्याकडून करून घेत आहेत. झाली भाग्याची उजरी, भाग्याची उजरी व संत सेवेची ती आमच्याकडून करून येतात. झाली भाग्याची उजरी, संत सेवा निरंतरी. संतांची सेवा निरंतर होते म्हणजे सतत होते. येची मज वाटे पोहटे, येच आपल्याला खरं वाटतं नाही. येणे भव भ्रम फिटे, हे प्रपंचाचा जो भ्रम आहे तो भ्रम निघून जात. मग त्याला परम सत्य कळतं की भगवंताचं नामच श्रेष्ठ आहे. आणि मग ते नाम घेतल्यानंतर करिता सावकाश ध्यान. ओय मनाची उन्मन. प्रबोधानंतरचे भजन आहे ते कसं आहे? चिंता ना चिंताला नंतर खाऊ. उत्साह असतो तो पहिल्यांदा असतो, नंतर नंतर मावळत काळजी करायचं कारण नाही. मग ते चिंतन चित्ताला लागलं पाहिजे. ते चिंतन चित्ताला लागल्यानंतर काम्य वनामध्ये पांडव होते. पांडव असताना तिथे त्याला भगवान श्रीकृष्ण तिथे गेले. तिथे गेल्यानंतर पाहिले, अरे बापरे, माझे भक्त फार भिकाऱ्यासारखं दिसतात. जसं तुम्ही बाबांची मुलं पाहिल्या असतील, श्रीपादाबांची मुलं. घर नव्हतं, गाडी नव्हती, त्यावेळेला छपाई मशीन पण नव्हती. एकदम भूतासारखं वाटत होते की कसं काय यांचं. मग त्यावेळेला महाराष्ट्रातील नामांकित लोकांनी त्याचा चांगला आणि बारीक विचार केला. एकत्र आले आणि त्यांना त्याची सोय करून टाकली. आणि ती सोय म्हणजे सज्जनो, आपले आई वडील असते तर आपले सगळे करून घेतलेले. आज मी आम्ही सुद्धा बोलतो, पण नुसताच बोलतो, पण आमच्या लेकरा बालाची सोय लावून आम्ही फिरतो. तसा नाही फिरत. विठाल माझ्या भावाने तसं काम नाही केलं. संसाराच्या नामे आज आपल्या लासूर शहरामध्ये पंचक्रोशीमध्ये तुम्हाला हे दान दिलेले.
पण फक्त उपयोग झाल्यानंतर फेकून देऊ. संतोष महाराजांनी ताई पवारताई धर्म कार्याला, देव कार्याला, ईश्वरी कार्याला एक येत ते एक येत म्हणजे दोघ जण एकच नाही, उभी राहिलेली मंडळी, बसलेली मंडळी सगळ्यांच्या ताई कंपनीत आल्यात. सकाळी आम्हाला तर पांडुरंग विठ्ठल आला बाबा गाडीने आला. म्हटलं ही तुम्ही भाऊ ना. आता आम्ही सुधाकर भाऊची आठवण करत तेव्हा त्यांनी सुद्धा पंत दत्तपंत तेही आले आणि यांना घेऊन आले. एरवी सरपंच येतात, 5-7 वेळा आठवण काढली. नंतर मग सुधाकर जाधव, सुधाकर सर्वा गव्हाणे, आणखी सुधाकर किती आहेत? 2 आहेत. कोणतं कसर नको. याचे का मृदुंगाचार्य सुंदर वाचत आहे. भगवान श्रीकृष्णाने या पांडवांना पाहिलं, अंतःकरण खूप पीर घेतले आणि रागवायला लागले. त्रिकोण सारून टाकेल माझ्या भक्तांची अशी अवस्था. अर्जुन म्हणाले तेव्हा नका असं करू, असं नका. तुम्हीच रागवले तर आम्ही काय करणार. नाही. मग विचारला तेव्हा काय चुकलं होतं माझं. गण्या माप्याने ज्यांच्या धुरांड्यांवरती अख्खा श्रीकृष्ण बसायचा, ज्यांचा रथ एक वीत उंचावून चालायचा, असे 5 पांडव यांना असं दुर्दशा काय झाली. म्हटलं त्यांचं चुकलं असं द्रौपदी माता पुढे आली. भगवान परमात्मा कृष्णा माझं काय चुकलं होतं. जर कोणी असं नामाच्या मस्तीमध्ये बोलत असेल, चल पुरुषोत्तम मास अधिक मास नाही करणार, तर देवाच्या भक्तांना देवाने सोडला नाही. तर तुम्ही मध्येच माळा घातलेल्यानी त्याची गर्भअहंकार धरणं चुकीचं आहे. द्रौपदी मातेला सांगितलं, भगवान परमात्मा डोळे भेटले आणि सांगितलं, बघ मागील जन्मात चव्हाण ऋषीची मुलगा कोण मेधवी आणि तू त्याची मुलगी होतीस, आणि तू मुलगी असल्यामुळे तुझे वडीलही वारले, आई वारली, तू एकुलती एकच राहिली. अतिशय सुंदर बेटा होतीस तू. मग सुंदर असल्यामुळे इतक्यात त्यांचे वडिलांचे मित्र दुर्वास ऋषी तिथे आले. दुर्वास ऋषी आल्यामुळे त्यांनी पाहिला, अरे माझे मित्राची मुलगी आहे, मग आता हिला मदत करावी. तिला सांगितलं, बेटा 3 महिन्यानंतर अधिक मास पुरुषोत्तम मास येतो, तर त्याची व्रत, उपासना, नामस्मरण, चिंतन, प्रवचन, कीर्तन कर. म्हणतो नाही, पण हा कुठला महिना आणला, हे बरोबर नाही बोलत. आमचं चालले रामकृष्णारी बरोबर, कोण नाही म्हणतो, करायचं ना त्याच्यात पुढे म्हणाल. पण अधिक महिन्याला अधिक मानून, उलट अधिक जे करतो नियम त्याच्यामध्ये अधिक करायचा. मग तो अधिक केला, मग साधू संतांची सेवा घडायलाच पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण.
भाग्याची उजरी, भाग्याचा उदय अथवा ती सेवा करण्याची पद्धत आहे. आता या घराण्याला कसं भोसले घराण्याला इतके वर्ष सप्ताह ते काय त्यांची स्तुती नाही, वास्तव स्तुती आहे. तुम्ही पाहिलेलं इतके वर्ष ते सप्त्यामध्ये चालूच आहे त्यांचं नामस्मरण. म्हणजे भाग्याचं म्हणजे ओरिजिनल भेटलं त्याच्यामुळे काम बरोबर झालं. ओरिजिनल भेटलं म्हणून अधिकच झाला. मग द्रौपदी मातेने प्रश्न केला होता, कृष्णा काय चुकला मातेला? मागील जन्मातली कथा सांगायला लागली. बघ असं असं तू कुमारिका असताना तपश्चर्या करायला लागली, भोलेनाथाची तपश्चर्या केली आणि ते तप करता करता कुमारी अवस्थेने मागितलं. काय मागितलं? मला पती दे, पती दे, पती दे. 5 वेळा पती दे. भोलेनाथ म्हटले तथास्तु. अरे वा, तुला 5 पती मिळते. हे कसं काय शक्य? नियतीने अगोदरच ठरवलेलं आहे. नियती. मग ते तुला स्वीकारावंच लागेल. भोलेनाथाने सांगितलं हे तुला स्वीकारावं लागेल. असा दुर्वास ऋषीने त्याला शाप द्यायला घेतला होता, परंतु अवहेलना केली म्हणून तुला कष्ट होतील म्हणून 12 ते 13 वर्ष अज्ञातवास. आपण म्हणतो कारण मी एवढा नाम घेतो, जप घेतो, तरी माझ्या मागे एवढा दारिद्र्य का, तरी माझ्या मागे एवढे कष्ट का? ते थोडं मागील जन्मातलं काही कर्म आहे, ते कर्माची संचित प्रारब्ध आणि क्रिया मान संत सेवा केली का असती 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 सगळं आणखी निघून जात असतात. तसा द्रौपदी मातेला त्याने तो तसा याच दुर्वासाचा होट अगोदरच पुटपुटत होत. जाऊ दे माझी मित्राची मुलगी म्हणून तुला शाप देत नाही, थोडासा मोसम कमी केला आणि मग सांगितलं त्रास होईल. असा दुर्वास ऋषीचा म्हणणं होता मागील जन्मातला. तर आपले कर्म कशी असतील रे? ज्याने त्यांनी करत. आपले कर्म नीट करायचं असेल, नीट आणायचं असेल, एक नाम हरी द्वैत नाम एक नाम अख्ख्या भारतात नाही असं ते तुम्हाला मिळालं. आणि ती ज्ञानेश्वरी ते भागवतात आहे, ग्रंथात आहे, पुराणात आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला आस्था ज्याला ज्याला प्युअर समजलं त्याने या भगवत मार्गाला लागायचा. त्याला वाटतं नाही नको नको घरातलं काम आहे, नको माता डिलिव्हरीला आली सुनबाई, नको माता आमच्या तिकडे बाकीचे काम करायला लागला तर समजा याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा जन्म. आणि एवढं सांगून तरी मी म्हणून तर तुकाराम बाबा सांगतात आता उघडी ढोले नाम झाला, प्रबोध झाला, स्वरूपाची ओळख झाली तरी प्रपंचाचं काम करतो. गाण्या माकळानं सांगितलं उद्या तुम्ही चिंतनाला बसणार आहात, उद्या अनुष्ठानाला बसणार आहात आणि त्याच्याविषयी आपण बोलू. परंतु आदल्या दिवशी आता तिची गोष्ट ध्यानाला बसायच्या अगोदर
अनुष्ठानाला बसायच्या अगोदर पहिले मनाला काम लावून द्यायचा. काय काम लावून द्यायचं? तू मन ही मीच करी. ऐकून ऐकून जाम झालं. पुढं बुद्धीला काम लावून द्यायचा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. तिसरं विचाराला काम लावून द्यायचा. क्षणोक्षणी हाती करावा विचार. सगळ्यांना बसता येत नाही. सुयात स्वतः कोणचे पाय दुखतो, कोणाला टाइम मिळत नाही, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणाचा कुठे गेला, कोण कुठे गेला. सगळ्यांना टाइम मिळत, पण आपल्याला टाइम मिळत त्या टाइमाचं सोनं करायचं. चौथा तर्काला काम लावून द्यायचा. तर्काला प्रत्येक इंद्रियाला कामाला लावायचं. आणि आपण मन बुद्धी चित्त विचार तर्क ज्ञान आणि या सगळ्यांना कामाला लावल्यानंतर कुठे बी गेला मन तर तिथे स्वरूप आहेच. तिथे स्वरूप आहेच ना. म्हणलं का बर किती निश्चय केला तू बिभीषण ठाकूर का तू आत्मा चैतन्य आहे. आपण चैतन्यच आहोत. आपण आपला जो बोध आहे संस्कृतीचा धर्माचा जो बोध आहे आणि तो बोधच अतिशय उत्तम आहे. आणि विचारांना कुठेही गेला तरी विचार चांगला विचार केला तर आणि त्यात प्लस पॉइंट बारीक बारीक म्हणजे कसं आपण त्या चिंतनावरती आरूढ राहायचं. कोण काही का असायला कसा कसा काही घेणे देणं नाही. त्याच्यानंतर या पांडवांना भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं? काम्यवान म्हणजे हे काम करा. तो काय 3 महिन्यानंतर हा पुरुषोत्तम महिना येतोय त्याचं तुम्ही पालन करा. मग तुम्हाला असाच राज्य चांगला मिळेल, सगळं शुभ घडेल, साधू संतांची सेवा करेल. अभंगाचं 2रं चरण याची वाटे कोमटे कुठली साधू संतांची सेवा करण्याची. आणि साधू संतांची सेवा तुमच्या आपल्या वाट्याला आलेले ही उत्तम सेवा पार पडायची. व आपला कामधंदा सांभाळून मुलं गुरं ढोर शेतीवाडी सांभाळून येणे भव भ्रम आटी तुटी प्रपंचाचा आहे ना तो ऑटोमॅटिक तुटतो. कसा? नारळ जर ओला असला तो करवंटीला धरून ठेवतो आणि तो सुकला का ऑटोमॅटिक सोडतो. तसा ऑटोमॅटिक भगवंताची गोडी लागतं, भगवंताचा आनंद होतो. कारण त्याचा स्वाद आतला आनंद, आतला स्वाद. आणि जिथे बघाल तिथे भगवंतच देवच आहे
आणि तो त्या देवाला जनाबाई काय म्हणते, देव हाय देव हाय देव हाय बाहेरचा, देव हाय आतला, हृदय मंदिरी शोधून पाय. आपली उघड जाप करणं सुद्धा कठीण आहे, एवढा देव सोपा आहे. खरं आम्हाला का नाही समजा, तुम्ही शरण बुवाला गेल्यात, साधू संतांना नाही गेले. साधू संतांना शरण गेला तर आज मी आता मी देव तयार आहे. सकाळी आम्ही येताना ट्रेन मध्ये बेनाम माळकरी आमचे ती भाऊ होते ना, अच्छा. ते ट्रेन मध्ये आल्यानंतर बसलो होतो आम्ही. आपण आपल्या मस्तीमध्ये राहायचं, हे चांगला बोलण्यासाठी नाही, दाखवण्यासाठी सुद्धा नाही. आपण आपल्या मस्तीमध्ये राहायचं, चिंतनामध्ये राहायचं, विचारामध्ये राहायचं. तसं असल्यामुळे भाऊनी सांगितलं, हरिओम भाऊनी, बाबा काही गप बसवलं. दुसरा बाबा आला, तो उठला, त्याला गोटीचा आहे, ठीक आहे, त्याला बसायला जागा दिली, बसायला जागा एसी मध्ये. आणि मग बाकीचा होता ते भाऊला सांगितलं, मी कच्छ 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 भुज टिकलाय, चांगली गोष्ट. हो, पाकिस्तान बॉर्डरचा मटन मच्छी खाता नाही, सुंदर गोष्ट, सुंदर. बीर बीर पिता का, दारू पिता बोलला रागेल, बीर बीर नाही अशी बात नाही. मग तुम्ही कुठे आमच्या धमक्याच्या देवाला म्हणता, 3 मिनिटात उड राखला. 3 मिनिटात आता माल कुठून आणायची. गाडी दोघं तिथं झाले, ते भगिनीवर बसायचं. बेटा म्हटलं माल कोणता घेतो, कारण जो विकत घेतो त्याला कळतं, फुकटी असं त्याला काही किंमत वाटत नाही. बाबा तो आले कशामुळे, तुला माल घालायला. कुठली माल घालायची, तुम्ही ती आणली नाही, मग ती आम्हीच द्यायची. अगरबत्ती आम्ही, बेलपत्र, तुळशीपत्र सगळं आम्हीच द्यायचं. मग तू आले कशाला, जास्त लाड केला ना, सांगा येदा पुढच्या वेळेला बघू. विठाल विठाल. त्याला फोन बी आपणच करा, भाऊ कसं वाटतं. मी आता गाई व्हाव, उलट आपल्याला बोलतो मी गाई व्हाव बोलतो. कर्जाची का आपल्यालाच गरज आहे. मग दुसरे बाबा होते, बाबा माल तुमचे दोन-तीन आहेत, येतात काही दिली बाबाने. त्याला बसून दिलता ना, अख्खा काय त्याला बसून दिला होता. एक माल दिला, माझा बसायला, खाली बसायला. ते भाऊनी भाऊचा बस, तुझा आश्रमाला नको, माझा आश्रमाला बस. कारण नामाचा वास त्याला आलेला असेल, या देवी असेल, परंतु हा नामधारकाचा आहे. बसला त्याच्यावरती खाली, आणि तिकडे तिशी चालले त्यांचा, आणि इकडं आपला बहुत अच्छा लागतंय. नाही कीर्तन, नाही प्रवचन, नाही काहीच नाही, फक्त एकच, दृष्टी देखे परब्रह्म, श्रवणी ऐके परब्रह्म, रसना सेवी ब्रह्मरस, सदा आनंद उल्हास. आणि मग त्याचा सगळ्या गोष्टीची कर्माची वाट लावायची असते. तशाने या नामाने
गीता नाम विठोबाचे. संतोष भाऊ, तुम्ही संकल्प केलेला आनंद मला वाटला. उद्यापासून ध्यानाला लेकरं व्यवस्थित कार्याला लागतील. दुसरी दया आली ताई भगिनी वर्गाने कधी बसवतील तर त्यांना मग त्या पंतांच्या बंगल्यावरती त्यांना बसवणार चालेल, हरकत नाही. एकदा मग दोघा जण बसले मोराई भाकरी कुठे खायच्या बाय माझ्या तोंडाला. म्हणून सोय लावून द्यायची. तुझा मी थांबतो, मी जातो, तुम्ही थांबा. मग ते काम बरोबर होतं. बाबा जे होते ना श्रीपाद बाबा, दोन नव्हते फिरत, एक तास फिरत. दोघ जण फिरलं तर मग गुरुदेव कारभार. गुरुदेव म्हणजे पोरगा जातो क्लासला का मोबाईलची बटना दाबतो त्याला ऐकून बघायला. म्हणून त्याच्या करता आपण एकाने जायचं, एकाने थांबायचा, एकाने जायचं, एकाने. लोक आहेत ना, घोडा फिरत त्याच्यावर कोणी बसत ना, घोडा बसायला लागला कुत्रा इकली बिलकुल साधा फोन करत नाही. आता नाही कुठे तेव्हा आपलं कुठे कामाचा राहिलेला कीर्तनाला येणार नाही, काही नाही. आणि आपण ठोक्या कारभार करतो तो बरोबरच आहे. नियती रिझल्ट परफेक्ट देत असतो. आपल्याला जी सेवा आहे ती सेवा पद्धतशीर करायचं असं देवाची सेवा आहे, साधू संतांची सेवा. आणि ती सेवा मन बुद्धी चित्त विचार तर्क प्राणाच्या पलीकडे एकाग्रतेकडे यायचं. आणि तुमच्या त्या अवस्था होता विशेष संपला. विठा गळगावाला लागले गाडी किती मारले गाडी तरी लोक पुढे जा. आम्ही दिवसभर आहे जास्ती गडबड करू. मोठ्या मोठ्याच सांग, खांदी भार पोटी भूक काही खेळावयाची सुख. तू काय सांगणार आम्हाला माहितीच आहे. तर त्याच्या अगोदर आम्ही चिंचवणी घेत नाही, मी काही जास्ती ताण घेणार नाही. त्या कोणी काही सांगत घेईल का? मालकरी होती होतात, मालकरी होतात, नाम धारक होतात. पण करणारा पाहिजे आणि ते तुम्ही करता. आणि हे करणं इतर लोकांना याची माहिती नाही. तुम्हाला माहिती मिळालेली कळालेली ते पचवाच. आपला आचार विचार उच्चार असा काही ठेवायचा की जेणेकरून समोरच्या माणसाला सांगावा लागलाच नाही पाहिजे. आपल्याकडे पाहून तो बोलला पाहिजे. आमच्याकडे एक मिठाईवाल्याचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये आम्ही मिठाई घ्यायला जात असतो. साहब बोलो, हमको माला लाके दे सकता है? बहुत साल से देखता है तुम, बहुत अच्छा लगता है. अच्छा माला हमारे गले में तुम्हारी सरकार माला डालो ना, चलेगा? न सांगता मग काम बरोबर आहे. आणि सांगायला गेलो मागे जोर घेतो. जोर म्हणजे कळलं का? उतरणीवर बैल नाही का मुंडा असला ना तर शिवली सकाट जुकाट बाहेर. त्याच्यापेक्षा ज्यांना फळं म्हणून नाम दिलेलं ते टिकत नाही, ते करत बी नाही. त्यांना उलट फोन करायला लागतो. उलट काय आजची एकादशी, अरे देवा माझ्या काय लक्षातच नाही. बाबा मी जेवलो असं आहे का? बरं झालं जेवलं, मी जेवलो. त्याचा सगळा उत्तर आपणच घ्यायचा. सगळं कार्यक्रमाला आपण फोन करायचं. एक बाबा कुठे पुढं करत होतो? एक बाबा नाही भाऊ आता येत नाही पहिले सारखं काय येईल. अख्या महाराष्ट्रात विचारतात सांगतात ना. मागच्या जालन्याला आलो त्यावेळेला आमचे काकू वाढली तिकडे वरती आल्यानंतर कळलं अच्छा असू. दुसऱ्या टायमाला कोणाचं लग्न, कोण मरत, कोण काय करतात. परंतु आपलं कार्य कुठलं आहे? धर्माचे पालन.
कारण एक्झॅक्ट काय अहो तू माळेवर नाम जपतो ना तो श्वासावर जप ना असं आहे का नाही आमच्या बाबाने आम्हाला 11 माला जपायला सांगितलं असं आहे का अच्छा अच्छा तर दम खायचा एकदम घाईघाईने सांगायचा नाही टप्प्याटप्प्याने सांगायचा शब्दाचा जर प्रभाव पडायचा असेल बोलायचा किती पंजोबा असला कसा बी असला तुमच्याकडे बैलाला जर नाला म्हणतात किंवा पत्र्या म्हणतात दोन्ही म्हणतात मग तो मालकाला बैल सांगायला येतो का मला असं पाय देतो का तो मला नाला पत्र्या मार म्हणून नाही ना त्याला काय करावं लागतो खाली शर्यतीचा असो का घरचा असो का विकाचा असो खाली पाडून त्याचं जुनं केलं सांबार पक्करीने उपटाच पहिले तू करत होतास ना त्याचा निषेध नाही करायचा पण हे असं कर अच्छा 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 असं ते चुकीचं आहे नाही बोलायचा जरा भाषा बोलायला शिका चुकीचं नाही बोलायचं त्याला त्याचे गुरुलाही नाव नाही ठेवायचा त्याचे कशालाच नाव नाही ठेवायचा वा 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 सुंदर मात्र हे केलं तर अधिक चांगला आणि अधिक महिन्यामध्ये केलं ते विशेष चांगला परवाच्या दिवशी एका ठिकाणी म्हणतो माणूस मेले तरी चालतो का वा वा म्हटलं तुम्ही सकाळी जेवण केलं का म्हणतो हो दुपारी हो माणूस मेले तरी जेवता तुम्ही लवार कुठलं परवा नाही करायची कारण जर परवा केली तर त्याच्या हिताला नडणार तुम्ही सोंगे छंदे काही देव जोडत नाही परंतु या धर्म मार्गामध्ये नाम मार्गामध्ये नवे नवे तुम्ही जो जपता त्या नामामध्ये खतरनाक पावर आहे किती बाबा 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 माल आहे आपला आपल्याकडे मिळाले म्हणून आपलं वाटतं वास्तविक संस्कृतीचा आहे बाकीच्याही जाऊ दे आता काही सांगितले का अधिक मासामध्ये कोणती निंदा करायची इलाज नाही आणि ही गोष्ट तुम्हाला आपल्याला कळून दिली कोणी काय सांगू आता संतांचे उपकार तुमच्याकडे मारुती भाऊ गंगाले बाबा यायचे ना तुम्ही खरं बोलणार का काय कशाची अपेक्षा त्यांनी
मला तुम्ही जेवायला द्यावा का पाकिटा द्यावा, काय करावं अशी काही अपेक्षा खरं वाटतं काय बोलणं? अशा संतांची तुम्ही लेखनात तर तुमचा झेंडा कसा पाहिजे तो आज बरोबर चालले. प्रत्येक जण उठून पेटला पाहिजे, प्रत्येक जण. आणि हे जे नाममार्ग आहे, आपण दुसऱ्याला पैसे देऊ शकत नाही, जागा जमीन देऊ शकत नाही, धान्य देऊ शकत नाही. मग फक्त तो प्रेम आहे. आणि तो प्रेम नामदेव महाराज सांगतात, देई देव माझा प्रेमाचा जिव्हाळा, देई देव माझा प्रेमाचा जिव्हाळा, देई जीवनमुक्त झाले नामाच्या गजरी, सर्वाधिकारी वैकुंठी. येई देवा माझा प्रेमाचा जिव्हाळा, मुक्तीचा सोहळा अखंडित. आपण सर्वजण मुक्त आहोत, सर्वजण इथून तिथून सगळे. मला ना वाटणार मी आता घरी जाणार, मुक्तच आहेस, मुक्त. ती मुक्त अवस्था जर तिला धरून ठेवायची असेल मात्र सावकाश काय करायला पाहिजे? करिता सावकाश ध्यान, ध्यान होय मनाचे उन्मन. अतिशय मार्मिक अवस्था सावकाश ज्ञान म्हणजे. प्रबोधानंतर जे चिंतन आहे, प्रबोधानंतर जे भजन आहे, ते सावकाश. 12 अंगुळे 16 अंगुळे वारा वाहतोय ना, तो वारा म्हणजे नाकाजवळ कापूस ठेवला तरी सहज जातो. प्रत्येकाने भोंगळीच्याच आसनावरती बसायचं. पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुखच बसायचं. अंघोळ स्नान करूनच बसायचं. जो कळस पूजन करणार, भाऊ कळस पूजन जे करणार, त्या आसनावरती पहिल्यांदा तांदूळ ठेवायचे आणि तांदूळ टाकल्यानंतर चपटे काढायचे, त्याच्यावर स्वास्तिक रांगोळी काढायची. स्वास्तिक रांगोळी काढली, ते पाण्याचा कळस घ्यायचा, त्याच्यामध्ये सुपारी, पैसा आणि थोडे तांदूळ टाकायचे आणि त्याच्या काठाला, तांब्याच्या काठाला नाडा बांधायचा असतो. तो बरोबर 2 गाठीचा नाही, तो 2.5 गाठीचा यायला पाहिजे.
आणि नारळ ठेवल्यानंतर मग त्या कळसाला घेऊन ज्या वेळेला 1978 साली आम्हाला आमच्या गुरुमाऊलींनी नाथ संप्रदायाचे रमाकांत बाबांनी सांगितले, बेटा काय पाहिजे तुला? नवीनच पुस्तक वाचले होतो स्वामी विवेकानंदांचं, भक्ती वैराग्य आणि दिव्य ज्ञान पाहिजे. त्याचे होटावर निश्चित कोण हे मागणं होय ना बाबा. भक्ती वैराग्य आणि दिव्य ज्ञान पाहिजे आणि ते भगवंतानी आज मी दिलेलंच आहे ते. आणि सज्जनो, त्या कलशाला मुख्य पुरुषांनी डोकं टेकायचा, पण त्याच्या अगोदर सांगायचा आहार विहार आचार विचार आणि उच्चार 5 गोष्टीवर नियंत्रण. निवांत शांत दांत आणि एकांतामध्ये सहसा वेळ मिळत नाही, बुद्धी होत नाही. पहिला शरीर सुखावत, रोज काम होत ना. दुसरा मन इकडे तिकडे धावत होताना 5 दिवस काही गडबड करायची. तिसरा चित्ताला सगळ्याचा भर झाला, सगळ्यांकरता केला, मुलांकरता केलं, सुनांकरता केलं, देशाकरता केलं, संस्कृती करता केलं. आता आपण आपलं करायचं, कारण मेल्यानंतर आपल्याला गती काय आहे? मेल्यानंतर एवढं नाम भेटून पण मग ती गती नीट यायला पाहिजे, नीट व्हायला पाहिजे. इथंच मुक्त व्हायला, जास्ती गडबड करायची, कोणावरती मोह ठेवायचा नाही, नातू मध्ये नाही, आपला आपण चेक करायचा. माझं मन पत्नीकडे जातो का? माझं मन मुलांकडे जातो का? माझं मन धनाकडे जातो का? माझं चित्त इतर गोष्टीकडे जातो? कुठेच जात नसेल तर समजा अस्ती अस्ती आपण आता सुटत आलेले, दाखवायचं नाही, पण अंतःकरणामध्ये पक्का वेळा व्हायचा. देवा वाजे आज मी अशा कुठल्याच कसाही माणूस असू दे, तुकाराम महाराज की जय बोलल्याशिवाय पर्याय नाही. आपली गेली किती वर्ष झाली, म्हणून जीवन असं जगायचं. प्रभू सांगत, भगवंता आमच्याकडून असे कर्म करून घे की नामस्मरण चिंतन घडू, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे ते चिंतन. पुढच्या अभंगामध्ये पुढच्या एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता, एका जनार्दनी संता. सदा शांत
येते माझ्या वाटे गोमट येते माझ्या वाटे गोमट एका जनार्दनी संत, जे संत आहेत ना सदा शांत अंतरी आणि ते शांत झालेले असतात. आणि महापुरुषांनो, तुम्ही सगळे महापुरुषच आहात. तुम्हाला माणूस म्हटलं ते निंदा होईल. आणि लासूर, ज्याचा सूर ला म्हणजे आनंद, आणि ते आनंदाचा सूर तुम्हाला सापडलेला आहे. त्यावेळेला दंदाले भाऊ आमच्या मुंबईला यायचे आणि आल्यानंतर बरेच दिवस तिकडे ते राहायचे. बरेच दिवस राहिल्यानंतर ते सांगायचे आम्ही लासूरला जातो, वैरागडला जातो. चांगली गोष्ट, पण नियती अशी गोष्ट नियती की त्या नियतीने तुम्ही ते एकाग्रतेने राहता, एकतेने राहता. असंच राहा. आणि कोणाच्या बद्दल कमी अधिक जास्त सांगायचं नाही, बोलायचं नाही. कधी कोणी चुकला तरी सांगायचं असू दे, असा पुन्हा कधी करू नको. आणि त्याच्यातून चिंतनाचा, विचारांचा वेळ चांगला घालवायचा. विठोबा रखुमा झाली भाग्याची उजरी, संत सेवा निरंतरी. तुमच्या हातून सतत संत सेवा घडो. आणि ती संत सेवा करत असताना जरी जीवावर आले तरी त्याला कंटाळायचा नाही. आमचे सुधाकर भाऊ त्यांनी अगोदरच बुकिंग करून ठेव, बाबा आमच्या घरी आता यायचं. बाकीच्यानं वाटतं बाबा आमच्याकडे आलं तर बरं होईल, परंतु त्या कुठानालाही भारी असते. पण
तिथे पाहिलं कुठं माहितीये का, सांगणाऱ्याला अरे एकात नेतात नाही, पण तेवढी पाहुणं, तेवढं चहा, तेवढं कप, तेवढं ग्लास, तेवढे ताट, तेवढं तांबे, तेवढं महाराज फार कंबरटा लुलू कंबरटा. गरीब माणूस बोलतो हे दिसला ना 5-7 बुवा लोक दिसले का थांबा थांबा, जेवण केल्याशिवाय जाऊ, जेवण केल्याशिवाय जाऊ नका. ते ताई गप असते, गप असते. ते बोलत माझ्या तिसऱ्या मणक्याला गॅप आहे, हे जर थांबलं नाही, चपातीचे बाबा नाही, ते भाकरीवाले बाबा आहेत. 2-2, 3-3 भाकरी 2-2 खाल्या तरी 6-12 भाकरी होते. मेलो समजत ती कप राहते. बाबा बोल बेटा, पुढच्या वेळेला आला ना ते जेवल्याशिवाय जाऊ नव्हतं, समजलं. आज तू थांबू, हे त्याचं उत्तर आहे. आणि आपण पण दत्तोपंताने एकदम दुपारी आमरस काय नाही, काय काय बाबा पोळे भेल्या पद्धतशीर घातले. मला धोंड्याचा महिना, वा वा वा, हे धोंडा भारी. म्हटलं आईला आणायला पाहिजे होतं, नाही तर पुढच्या वेळेला बघू. विठाला विठाला. आणि वरती दक्षिणा पण. आणि हे बाबा तर काही घेत नाही, आमच्या तिकडे तेवढ्या लांब येतात, काही घेत नाही. आपलं मन लाजला पाहिजे. अरे ती येतात तरी काहीच घेत नाही ना, तू हात मांडतो काय थोडी बहुत तरी, थोडीशी तरी आपल्याला लाज पाहिजे की नको. मग ती जर लाज सोडून द्यायचं असेल तर नामचिंतनासाठी, आणि ते नामचिंतन तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेलं आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये. आणि हे नामस्मरण चिंतन राजानो अख्ख्या भारतात फिरलं. नाही वाटतं लक्षात आलं तुमच्या. आम्ही काशीला गेलो होतो, त्यांनी 25 वेळेला काशी या केलेल्या, हिमालयाची यात्रा केलेली, 25 वेळेला केलेले. केदारनाथला मी गेलो, कोणी गेलेत म्हणजे मी. नक्की तुम्ही कोण? मला बोललं सरकारतर्फे बक्षीस मिळालेले, चांगली गोष्ट. 5 मिनिटात दूर राखला. माझी आज खरी यात्रा झाली. ठेवायचं नाही अशाना, अशाना ठेवायचं डायरेक्ट या अल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह. का केबा मिरवण्यासाठी नाही, गुरु बनण्यासाठी नाही, हे धर्माचा प्रचार होण्यासाठी. इथून पुढे आपल्या माणसानी लवकरात लवकर जो हमारा एक असा केला का उद्याच्या 30 वर्षानंतर इथं हिरवा झेंडा होईल. 60,000 बालक मुसलमानांची येतात आणि 40,000 बालक फक्त आपले हिंदूंची येतात. नाही, त्यांची बघा ना किती झाले, ते सगळे दुकान त्यांची, सगळी माणसं देणार ना, आम्हाला काही जमणार नाही. हे डोकं काम करत नाही. आणि म्हणून आता आम्ही तर सांगतो उद्याचा इतिहास. आणि आपला कोणी कीर्तन प्रवचन करायला तो करतो डाफऱ्या बैलासारखा, मारक्या बैला का त्याच्याकडे बघतोय. हो ना, असू दे ना, आपलाच आहे ना तो लेकरू. मग तसं सगळे आपलेच समजायचे. आपला कोणी पुढे होत असेल तर त्याला जाऊ द्यायचं असं नाही. जो ज्याच्या कर्माने चांगलं बरं वाईट तो जाणारच आहे. आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. जसं आत्याला सांगितलं भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाने गाईला पहिला शाप दिला, तुझ्या कुळाचा माझा जसा नाश केला तसा तुझ्या बी कुळाचा होईल. हो आत्या, तसाच होईल, काळजी करू नको, तू जरा आवडीत घे. ज्या वेळेला खरोखर नाश व्हायची वेळ आली ना भाऊ, त्यावेळेला 5 दिवस बाकी होत. रुक्मिणी मातेला सांगितलं आपल्या कुळाचा, अख्ख्या कुळाचा नाश होईल आता. मग तुम्ही भोलेनाथाने विचारा ना, नाही ना बोलता. महान साध्वीचा शाप आहे. दुर्योधनाच्या आईचं नाव काय? गांधारीचा शाप आहे. मग तो शाप टाळता येत नाही. मग ब्रह्मदेवाला सांगा ना, बोलत त्याला या आईला काय माहिती, आपल्याच बिंबीतून जन्मला आलेले. मग
बोला विष्णूला सांगा, आता त्याचाच अंश मी आहे बोलतो, आणखी काय करू. हे अटल आहे. भगवंताचा चेहरा पडला कारण अख्खा कुळाचा नाश होईल, तसा आपल्या अख्ख्या कुळाचा नाश होऊ द्यायचा नाही. या कार्यक्रमाला आपले नातू पंतू सगळ्यांनी घेऊन यायचा. एका दिवसात काही त्याचा काही कमिशनर होणार नाही अभ्यास केला तर. हे चाल बाबा, आज मेळावाय चल, पण चोर खाईल तो नको. तर ती मंडळी नमाज पडायला नेतात का नाही ना आपली नको. मग व्यासपीठावर बोलतो होय, कारण एकाच्या तरी लक्षात आलं लवकर ऑपरेशन करायचं नाही तरी आल्याचं सार्थक. विठाल म्हणून सावधान राहायचा. पुढचा काल कठीण आलेला आहे, येईल. काल फुटच तर कुठलं तरी हिंदू धर्माची तशी संरक्षण होणार नाही. मी हिंदू धर्माचे कधी राम मंदिर बनवलं ना, त्यांना जवळजवळ 65 दिवस त्यांना दिलं होतं आणि 42 दिवस फक्त आपल्या लोकांना दिलं होतं. तुम इतना दिन किधर था, इतना दिन किधर था, तुम पहला क्यों ना आया. बुलाया नाही ना आपने. एक बाबर त्याचा केस तिथे ना, त्याचा अख्खा मंदिर. आमचा पहिलेपासून राम तिथे आहे, पहिलेपासून. म्हणून आपण जोरात तरी बोला पाहिजे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कारण रक्त उसळला पाहिजे. तो रक्त रामाचा एवढं पंतप्रधान होऊन गेले. एकाने तरी हिंमत केली का मंदिर बनवण्याची. पेट्रोल महाग केला असू दे, डिझेलवरती आता बारी आणली, परंतु त्यांनी धर्मासाठी तुम्हाला सांगतो अतिशय उत्तम महाउत्तम त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून या महाराजांना आता त्यांची जर आपण स्तुती केली तर डोक्यावर दगड टाकल्यासारखं वाईट वाटतं. नको बोल. त्या चेहरा ओळखता आला पाहिजे. माणसाला कंटाळा आले का, सुस्ती आले का, तंद्री लागले का, झोप लागली कळलं पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी माता भगिनींनी एक राहायचं, एक व्हायचं. आपल्या पतीला अशी साथ करायची. कशी साथ करायची, कशी कोणती शब्द सांगू रे. विठाल खपले तरी आदर काय झाले, कीर्तन संपले तरी एकच चालले की माझ्या माता भगिनींनो, पुरुषांनो, आपण जे सर्वजण आहोत एकाच प्रभूचे लेकर आहोत. त्या सगळ्यांचं नाम एक आहे, जप एक आहे. जास्त लांबा लेखात करायचा नाही. सगळ्यांना एखाद्याला पण चुकला भाऊ, चुकला माझा हो पुढे, चुकला माझा हो पुढे असा राहायचा. क्षमावृत्तीने साधलं. एकदा 55च्या पुढे गेला ना, 60च्या पुढे बोनस आयुष्य समजायचं. बोनस आता कोण कदरायचा, आपल्या म्हातारीवरती धावायचा, नाही तर चपात्या तुला करायला लागतील. चपात्या हे आता बदल आणली खुर्ची. आता 90 दिवस खुर्ची आणली. मग आता आमच्याकडे पास्तानी पाडतात बोलताना. समजून घे. ताट दाखवला पण म्हणजे आता तू बस उरक. तू आता उरक बस का बसाचा तुझा तू समजून. म्हणून आपली आपण सगळ्यांना जाण आहे. असाच मेळावा करत जा, सगळ्यांना साथ करत चला. आणि सगळ्यांमध्ये एक बाई साथ कर, साथीवर चालायचा. आणि शक्यतो दोनच दिसतात मेळाव्यात उभं राहायचं. धोतर ठेवायचं, बसतील धोतर लाव. विणे करायला कंपल्सरी धोतर पाहिजे. त्याला विना द्यायचा नाही. ते किती उड्या मारा, कंठाण मारा, धोतराशिवाय. आणि मोबाईल मध्ये जर का पॅन्ट शर्ट ठेवले तर समजा आनंद संप्रदाय. बाकीचे आपल्यालाच नियम नाही करायचे. सगळं ओरिजिनल आहे ना, मग इथं काय अडचण आहे. याला कोणी बोलवले होते. बरोबर चालले मग बरोबर नाही. मग तोफेची गोळी त्यांना नीट नाही यायचं. इथून पुढे
अरे मग आपण एवढा येत ज्ञान आहे, बोध आहे, प्रबोध आहे, स्वरूपाची ओळख आहे, परोक्ष आहे, सगळं अपरोक्ष, मला बी घालतो तरी बाबा पॅन्ट शर्ट होती. काय करावं तुला? मग डोकं काम करत जगाला बोलत तुला घरी नाही ना सकाळी नको नाही, आपण दुरुस्त व्हायला पाहिजे. मला आम्ही ड्युटीवर गेलो होतो, पॅन्ट शर्ट 22 ड्रेस मध्ये. एकदाच ते बाबांनी बोललो होतं, म्हणतो असा कार्यक्रम नाही चालला ना, असा सोडला दोन्ही बाजून पेन्सिलचा टोक काढला, तेव्हापासून भाषा नाही. धोतर लावल्याशिवाय आता लग्नात पण धोतर लावून जायला लागतं का? समाज तुमचा तुम्हाला हार घालतात, पाया पाडतात, पाय धुतात. तुमचा आचार विचार उच्चार कसा पाहिजे? आदर्श पाहिजे. ते खरातासारखा नको, अशोक खरातासारखा. मग तसा नको तर आपण तसा तैसे असावे. हा, कोणी जरा बी बोट ठेवता कामा, जरा सुद्धा नाही. प्रभूला सांगायचं ऐशी बुद्धी ती भगवान जिसमें सबका हो कल्याण. आणि ते कल्याण करायचं नाम तुम्हाला भेटलेलं आहे आणि त्या नामावर आरूढ राहा. ज्ञानेश्वर बोलता बोलता माझाही 2 शब्द जास्त वाटला असेल तर क्षमा.